दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सनातन धर्मात वृक्षाचं महत्त्व सविस्तरपणे सांगितलं आहे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळस, वड, शमीपत्र, बेलपत्र यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे. असं मानलं जातं की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात. या झाडापैकी एक झाड म्हणजे उंबराचे झाड. यालाच आपण औदुंबर असे म्हणतो. 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती आहे. त्यानिमित्त औदुंबराच्या झाडाला रोज तुम्ही ही एक वस्तू अर्पण केली त्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत की औदुंबराच्या झाडाला कुठली वस्तू अर्पण केल्याने त्याचे आपल्या जीवनात काय परिणाम होतो. तर औदुंबराच्या झाडाला रोज पाणी अर्पण करा. या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीमधील शुक्रग्रह बलवान होतो. त्यासोबत पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तविक शुक्रग्रह हा सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य आरामाचा ग्रह मानला जातो. असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता भासत नाही. पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह कमकुवत असतो, कमजोर असतो, तेथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. चला तर मग आज जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील. शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी, शुक्रग्रह बलवान करण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते. दत्तकृपेसाठी या झाडांची पूजा केली जाते. आपल्या घरात सुख समृद्धी राहण्यासाठी शक्य असल्यास रोज नाहीतर प्रत्येक गुरुवारी उंबराला म्हणजेच औदुंबराला पाणी घालावे आणि 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्या निर्माण होत असतील, त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशीर्ष तथा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला. पाणी घातल्यानंतर तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीमध्ये टाका. हा उपाय केल्याने जमीन संपत्तीशी काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतील. आरोग्य संबंधित समस्या असतील तर रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या झाडाखाली चिंतन नामस्मरण करा. तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सान्निध्य सर्वाधिक चांगले आहे. दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.